समोर येते। बोदवड येथे नकली नोटांसह 4 संशयित जणांना ताब्यात घेण्यात आलाय, तर जनतेकडून त्यांना चोप देखील देण्यात आलाय। बोदवड पोलिसांकडून पुढीलचा तपास सुरू आहे, तर संशयित आरोपी मुक्ताईनगर, बोदवड, मध्य प्रदेश या ठिकाणचे आहेत अशी माहिती मिळते। पोलिसांकडून ही माहिती मिळाली आहे, तर एक आरोपी गाडी घेऊन पसार झालाय अशी देखील माहिती समोर आली आहे। 4 आरोपी हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार जळगाव जिल्ह्यातील बोदवड मधून समोर आलाय। नकली नोटांसह 4 संशयितांना जनतेने चोप दिला आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। त्यातला एक आरोपी फरार झाला अशी देखील माहिती समोर येते। तर 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि त्यांच्यासोबत आणखी एक जण होता, तो फरार झाला अशी माहिती समोर येते। नकली नोटांसह या संशयितांना पकडण्यात आलंय। जेव्हा जनतेच्या लक्षात आलं यांच्याकडे नकली नोटा आहेत, तेव्हा जनतेने यांना चांगला चोप दिलाय। जळगाव जिल्ह्यातील बोदवड मधली ही घटना आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांच्याकडून। इम्तियाज, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, कुठून ही लोक आली होती, काय अधिकची माहिती मिळते? जळगाव जिल्ह्यातील बोदवड या गावामध्ये 5 संशयित आरोपी एक गाडीमध्ये जात असताना तिथले जे पब्लिक आहे, नागरिक आहे, त्यांना लक्षात आलेलं आहे। त्यांनी त्या संशयित आरोपींना बघितला, त्यांच्याकडे नकली नोटा आणि 3 मोबाईल असे सापडून आलेले आहेत। त्या नागरिकांनी त्यांना चोप दिलेला आहे। त्यामध्ये एक जो आरोपी आहे तो गाडी घेऊन पसार झालेला आहे आणि 4 जे आरोपी आहेत ते 4 आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे, परंतु नागरिकांनी खूप त्यांना चोप दिलेला आहे आणि आता पुढची जे तपास आहे ते पोलीस करत आहे। नेमकं ते कुठून आलेले आहे, प्राथमिक माहिती अशी मिळालेली आहे की ते मुक्ताईनगरचा एक होता आणि मुक्ताईनगर तालुक्याचे पुरा या गावातला एक आता आणि एक मध्य प्रदेश आणि 2 बोदवड मधले होते। असे एकूण 5 संशयित आरोपी होते। त्यामध्ये 4 आरोपी हे पकडण्यात आलेले आहे, एक फरार झालेला आहे। आता पुढची तपास बोदवड पोलीस हे करत आहे। निश्चितच इम्तियाज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।